तर तुम्हाला सुद्धा तुमचे प्रोफेशनल फोटोशूट करायचं आहे, ऑफिस रिलेटेड असेल, रिझ्यूम साठी असेल किंवा मग इतर कारणाचं तुमचे छान दिसणारे फोटोज जे असतील तर ते AI च्या माध्यमातून जे असेल तर ते कसे बनवायचे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आपली एक सिरीज चालू आहे ज्याच्यामध्ये मी 15 दिवस तुमच्यासोबत 15 नवीन स्किल्स जे असतील ना तर त्या शेअर करणार आहेत, सो दॅट तुम्ही तुमच्या करिअरमध्ये असेल ते ऍडव्हान्समेंट जे असेल तर ते करू शकता. तर आजचा आपला टॉपिक आहे की AI च्या मदतीने आपण फोटोज जे असतील, आपले स्वतःचे फोटोज जे असतील तर ते कशा पद्धतीने प्रोफेशनल लुकचे फोटोज जे असतील तर ते बनवू शकतो. तर डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. आणि हा आपला डे 3 आहे, आजचा तिसरा दिवस आहे 15 डेज चॅलेंजचा. त्याच्या आधी 2 दिवसाचे व्हिडिओज जे काही असतील तर ते डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेले आहेत. सेपरेट एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्याच्यामध्ये प्लेलिस्टचं नाव आहे की 15 डेज 15 न्यू स्किल्स. तर मी तुम्हाला माझ्या फोनची स्क्रीन जी आहे तर ती शेअर करते. तर आय होप तुम्हाला माझ्या फोनची स्क्रीन जी असेल तर ती दिसते. तर आता इथे मी ओपन केलेलं आहे चॅट जीपीटी. ठीक आहे. तर चॅट जीपीटी हे ऍप्लिकेशन तुम्ही तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्या. सिम्पली प्ले स्टोअर वरती गेलात की तुम्हाला तिकडे चॅट जीपीटी म्हणून सर्च करायचं आहे आणि हा जो ऍप्लिकेशन असेल तर तो ओपन होईल. तर चॅट जीपीटी एक AIचा ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपण अशा टाईपचे फोटोज जे असतील तर ते अगदी मोबाईलच्या माध्यमातून जे असतील तर ते बनवू शकतो. ठीक आहे. पण एक्झॅक्टली तुम्हाला माहिती पाहिजे की कसा फोटो बनवायचा आहे आणि तुमच्याकडे तुमच्या स्वतःचा एक फोटो जो असेल, कसलाही असेल फोटो, एक फोटो जो असेल तर तो असायला हवा. मोस्टली फोटो थोडासा क्लिअर आणि समोरून काढलेला असावा, सो दॅट व्यवस्थित तुमचा चेहरा जो असेल तर तो AI ला आयडेंटिफाय होणार आहे. तर इथे बघा, इथे आलात ना की इथे न्यू चॅट म्हणून एक ऑप्शन आहे, न्यू चॅट. तर न्यू चॅट मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला जायचं आहे. आता सगळ्यात पहिला न्यू चॅट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कसा फोटो हवा आहे तर ते तुम्ही त्याला सांगायचं. ठीक आहे. तर याला मी अगदी इथे बोलूनही सांगू शकते. ठीक आहे. इथे मी बोलूनही सांगू शकते की माझा रिझ्यूम साठी प्रोफेशनल लुक मधला एखादा फोटो बनव, असं मी याला बोलूनही सांगू शकते किंवा मी इथे याला टाईपही करू शकते, माझा रिझ्यूम साठी. ठीक आहे. असं मी याला इथे टाईपही करू शकते. ठीक आहे. तर तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा फोटो जो असेल तर तो बनवायचा. तर आय थिंक आता आपण दोन मी तुमच्यासोबत इमेजेस जे असतील तर ते बनवून दाखवेन. एक तर रिझ्यूम साठी कशा पद्धतीने, एक प्रोफेशनल रिझ्यूम साठी असेल किंवा मग तुमच्या ऑफिशियल गोष्टींसाठी असेल एक प्रोफेशनल फोटो आपण बघूयात. आणि त्यासोबत एक फोटो मी तुम्हाला बनवून दाखवेन, तो असेल ट्रेडिशनल लुक मधला, छान छान साडी वगैरे वेअर केलेला फोटो. तर सगळ्यात पहिला बघा, इथे प्लस सिम्बॉल दिसतो, एक अधिकचं चिन्ह दिसतं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते फोटोज, आता तो फोटो तुमच्या फोनमध्ये असायला हवा. ठीक आहे. फोटोज वरती क्लिक करायचं. फोटोज वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फोन मधले जे काही इमेजेस असतील तर ते तुम्हाला इकडे डिस्प्ले होतील. ठीक आहे. ते इथे तुम्हाला दिसतात. तर त्यामध्ये तुमचा जो फोटो आहे तर तो फोटो सिम्पली तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. इथे माझा फोटो आहे. ठीक आहे. एक बेसिक फोटो आहे ज्याच्यामध्ये मी ठीकठाक व्यवस्थितच दिसते आणि फ्रंट व्ह्यूने म्हणजे समोरून तो जो फोटो असेल तर तो काढलाय. आता फोटो लोड झाला बघा इथे. ठीक आहे. आपला जो फोटो असेल ना तर तो इथे लोड झालेला आहे. आता तुम्हाला जे हवं आहे तर ते तुम्ही इथेही सांगू शकता, माझा वगैरे असं, किंवा मग इथे तुम्ही त्याला एक माईकचं ऑप्शन देतोय. मोस्टली आता टाईप करण्यापेक्षा काही लोकांचं टायपिंग व्यवस्थित नसतं, स्पेलिंग मिस्टेक्स होत असतात. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, त्याला इथे माईक थ्रू जे काही तुमची कमांड असेल, प्रॉम्प्ट जी असेल तर ती तुम्ही त्याला देऊ शकता. तर आता मी इथे प्रॉम्प्ट देते. मला माझा एक प्रोफेशनल फोटो बनवायचा आहे. फोटोची साईज जी आहे तर ती A4 साईज असावी. मला फोटो प्रोफेशनल लुक मध्ये, ऑफिशियल लुक मध्ये जो असेल तर तो बनवायचा आहे. बॅकग्राऊंड प्लेन व्हाईट ठेवला तरी चालेल. प्रोफेशनल वेअर मध्ये किंवा ऑफिस वेअर मध्ये माझा इमेज जो असेल तर तो रेडी करा. प्रॉम्प्ट दिला आणि मग मी ऍरो वरती क्लिक केलं. ठीक आहे. जो ऍरो आहे ना आपला तर त्या ऍरो वरती क्लिक केलं आणि मग पुन्हा एकदा ऍरो वरती क्लिक करायचं. पुन्हा एकदा ऍरो वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही प्रॉम्प्ट असेल तर ती बनायला चालू झाली. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमच्या फोटोची साईज त्याला सांगायला विसरू नका की फोटोची साईज काय पाहिजे आहे. A4 साईज पाहिजे आहे. लँडस्केप हवी असेल म्हणजे आडवी असेल तर आडवी साईज तुम्ही त्याला सांगा. पोर्ट्रेट म्हणजे उभी साईज तुम्ही सांगा. तर फोटोची साईज, फोटोचा बॅकग्राऊंड वगैरे काय असेल तर त्या गोष्टी तुम्हाला थोडंसं तिकडे डिटेलमध्ये त्याला सांगणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. इथे बघा, आपला हा जो फोटो असेल तर तो बनायला चालू झालाय. एक 2 ते 3 मिनिटाच्या आतमध्ये तुमचा हा जो इमेज असेल तर तो बनून रेडी होऊन जाईल. ठीक आहे. आता हा इमेज तयार होतोय तोपर्यंत मी तुम्हाला एक ट्रेडिशनल लुकचा एक इमेज जो असेल तर तो बनवून दाखवते. हा रेडी होतोय. आता ट्रेडिशनल लुकचा इमेज इथेच नाही बनवायचा, खाली न्यू चॅटला जायचं. इथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही नवीन चॅटला गेलात तरी पण या चॅटला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. इथे बघा, हे 2 डॅश आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं.
न्यू चॅट वरती जायचं, न्यू चॅट वरतीच करायचं जर दुसरं काहीतरी काम करायचं असेल तर. पुन्हा इथे तुमचा जो रेग्युलर फोटो असेल तर तो फोटो तुमचा सिलेक्ट करायचा आहे सिम्पली तुम्हाला. ठीक आहे, तुमचा इमेज जो आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे. एक मिनिट, ज्या तुमच्या फोल्डर मध्ये असेल तिथून तुमचा जो रेग्युलरचा फोटो असेल तर तो सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करायचा. ठीक आहे, मोस्टली वरतीच घेऊन ठेवा तुमचा फोटो असेल तर. फोटो सिलेक्ट केला, आता टाईपही करू शकताय किंवा तुम्ही त्याला ऑडिओ कमांड जी असेल तर ती पण देऊ शकताय. ठीक आहे, तर आता इथे मी कमांड देते, साईज सांगायला विसरायची नाही, सगळ्यात महत्वाची म्हणजे. माझा महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल लुक मध्ये एक इमेज बनव. साडी माझी जी असेल तर ती रेड कलरची असेल, ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये साडी असेल आणि इमेजची जी साईज आहे तर ती पोर्ट्रेट असावी, उभी असावी, A4 साईजचा इमेज असावा. बॅकग्राऊंड जो आहे तर तो आपला घरातलाच असावा, ट्रेडिशनल दिवाळीचा लुक असावा. ओके, डन झालंय. एरो वरती क्लिक केलं आणि मग पुन्हा एकदा एरो वरती क्लिक केलं. जर काही चेंजेस असतील तर ते चेंजेस तुम्ही त्याच्यामध्ये करून घ्या. आता इथे तुमचा हा दुसरा इमेज जो असेल तर तो बनायला चालू झालाय. नाकामध्ये नथनी, बिंदी वगैरे जर काही सांगायचं असेल तर तेही तुम्ही त्याला सांगू शकता. त्या अकॉर्डिंगली ते तुमचं बनवून जे असेल तर ती रेडी होते. आता इथे बघा, पुन्हा या 2 डॅश वरती क्लिक केलात ना वरच्या, की इथे तुमचे हिस्ट्री मधले आपण जो पहिला सर्च केला होता ना तो दिसतो, प्रोफेशनल फोटो प्रॉम्प्ट. त्याच्यावरती मी क्लिक करते तर आपला जो काही इमेज असेल तर तो बनवून रेडी झालाय. बघा, चेक करा, कोट मधला इमेज आलाय. तर छानपैकी इमेज जो असेल तर तो आपला बनवून रेडी झालेला आहे. चेक करा, एक इमेज व्यवस्थित जसा मी फोटो दिलाय ना मीच दिसते. कुठेही असं वाटत नाही की एआयच्या माध्यमातून इमेज जो असेल तर तो रेडी केलेला आहे. तर बऱ्याचदा काय होतं आपल्याला की गडबडीत रेझ्युम वगैरे साठी फोटो द्यायचा असतो, ऑफिशियल कुठे फोटो द्यायचा असतो आणि बऱ्याचदा फोटो जे असतील तर ते काढलेले नसतात आणि अशा वेळेला तुम्ही अशा टाईपचा फोटो देऊ शकताय. मी त्याला क्लिअर प्रॉम्प्ट दिली होती की बॅकग्राऊंड जो आहे तर तो प्लेन व्हाईट कलरचा असावा, तर म्हणून बॅकग्राऊंड जो असेल तर तो प्लेन व्हाईट कलरचा आला. तर ब्लॅक कोट मध्ये छानपैकी फोटो जो असेल तर तो दिलेला आहे. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आणि इथे वरती बघा डाउनलोडचा ऑप्शन आहे. डाउनलोड वरती सिम्पली तुम्हाला इकडे क्लिक करायचा आहे. तुमचा जो काही इमेज असेल तर तो डाउनलोड होईल. याच्यामध्ये काही चेंजेस तुम्हाला करायचे असतील, बदल करायचे असतील तर इथे बघा एडिट वरती क्लिक करायचं आणि इमेज जर रिसाईज करायचं असेल, ही साईज नको आहे, दुसरी साईज हवी आहे, इथं रिसाईजचा पण ऑप्शन येतो. तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्सही दिले जातात रिसाईज साठी. तुम्हाला जो ऑप्शन हवा आहे तर त्या ऑप्शन मध्ये तुम्ही त्याला रिसाईज पण करू शकता. समजा मला चौकोन मध्ये बनवायचा आहे, ठीक आहे, किंवा मग इंस्टाग्राम स्टोरी साईज बनवायचा आहे, वाईड स्क्रीन म्हणजे आडवा बनवायचा, 16:9 म्हणजे आडवा, जशी तुम्ही युट्यूबची आता ही व्हिडिओ बघताय हे 16:9 आहे आडवी. ठीक आहे, लँडस्केप, भरपूर वेगवेगळ्या साईजेस आले. तर ज्या साईज मध्ये बनवायचं असेल तर सिम्पली क्लिक करा. जसं की मी आता इथे लँडस्केप वाईड स्क्रीन करते 16:9 मध्ये. तर बघा, मग हा पण फोटो आपला राहतोच. ठीक आहे, हाही सेव्हच राहतो, पण मग अजून एक नवीन इमेज जो असेल तर तो आपल्या मागणीनुसार आपल्याला बनवून मिळतो. पुन्हा 2 डॅश वरती क्लिक करते आणि 2 नंबरचा जो आपला इमेज रिक्वेस्ट आपण केली होती त्याच्यावरती क्लिक करते. इथे बघा, आपला जो इमेज होता महाराष्ट्रीयन लुक मधला तर तो सुंदर पद्धतीने बनवून आलेला आहे. मी त्याला सांगितलं होतं की रेड अँड ग्रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये, तर छान ग्रेड ग्रीन कॉम्बिनेशन आलंय. मीच आहे बरोबर, कुठेही इमेज एआय नी बनवलाय वगैरे असं काहीच नाही वाटत. एक्झॅक्टली जसा हवा आहे तर त्या पद्धतीने इमेज जो असेल तर तो दिसतो. दिवाळी वाईब्स आहेत त्यामुळे त्या अकॉर्डिंगली ते बॅकग्राऊंड वगैरे जे असेल तर ते घेतलं. तुम्ही त्याला बॅकग्राऊंड वगैरे जो काही असेल तर त्या अकॉर्डिंगली सांगू शकताय. आणि हे फोटोज तुम्ही तुमच्या छान डीपीला, तुमच्या युट्यूबच्या लोगोला, व्हॉट्सअपच्या डीपीला वगैरे छान पद्धतीने जे असेल तर ते लावू शकताय. आणि इथे वरती डाउनलोडचा ऑप्शन आहे, इथे पण एडिटचा ऑप्शन आहे आणि सोबतच डाउनलोडचा ऑप्शन आहे. ठीक आहे, जर काही चेंजेस करायचे असतील तर ते देखील तुम्ही करू शकता. इथे बघा डाउनलोडचा ऑप्शन आहे, तर तो मी इकडून डाउनलोड केला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 इमेजेस जे असतील तर ते डाउनलोड करून बनवून दाखवले. पण तुमचा एक बेसिक इमेज जो असेल तर तो रेडी असायला हवा. ठीक आहे, तर ही मेथड होती की एआयच्या मदतीने, स्पेशली चॅट जीपीटीच्या मदतीने तुम्ही तुमचा एक 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला ज्या म्हणजे ऑफिशियल वेअर मधला हवाय, ट्रेडिशनल लुक मधला हवाय, तर तो जो इमेज असेल तर तो तुम्ही जनरेट करू शकता. आणि तुम्हाला तुमचे सोशल मीडिया क्रिएटिव्ह साठी जर तुम्हाला तो युज करायचा असेल तर नक्कीच तुम्ही तो युज करू शकता. तर चॅट जीपीटी तुमचं फ्री व्हर्जन असेल तर दिवसातून तुम्ही एक 4 ते 5 इमेजेस जे असतील तर ते रेडी करू शकता एका मेल आयडी वरती. तुमच्याकडे जर 2-3 वेगवेगळे मेल आयडी असतील तर प्रत्येक मेल आयडीला 4 ते 5 इमेजेसचं जे काही लिमिट असेल तर ते तुम्ही तिकडे घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवलं की एआयच्या मदतीने तुम्ही तुमचे इमेजेस जे असतील तर ते कशा पद्धतीने छान पद्धतीने जे असेल तर ते बनवू शकता. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कॉमेंट करून नक्की
नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्हिडिओ फोटो एडिट केलात आणि जर छान फोटो बनवलात तर प्लीज मला तसं खाली इथे येऊन कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सोबतच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना त्यांचे छान छान फोटोज जे असतील तर ते बनवायचे आहेत. आणि सोबतच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण हा एक सिरीज चालू आहे. आज आपला दिवस 3रा होता. आता 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी 15 दिवस मी टोटल तुम्हाला असेच छान छान नवीन नवीन स्किल्स जे असतील तर ते शिकवणार आहे. सो दॅट तुम्ही तुमच्या करिअरमध्ये असेल किंवा मग टेक्नॉलॉजी जी असेल ना तर ते अपडेट्स जे असतील ते तुम्हाला मिळत जातील आणि तेही अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये. हा चॅनल स्पेशली मी बिगिनर्ससाठी छान छान टेक्नॉलॉजी शिकणाऱ्या लोकांसाठी जो असेल तर तो बनवलेला आहे. भरपूर अशा गोष्टी करिअर रिलेटेड असतील तर त्या मी या चॅनलवरती घेऊन येत असते, पोस्ट करत असते. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती हवा आहे तर ते मला प्लीज कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि उद्याचा व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. आणि जर तुम्ही डे 1 आणि डे 2 बघितले नसतील तर त्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते, तर ते सुद्धा व्हिडिओ नक्कीच चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.